ऑनलाईनचं कुठं रेकॉर्ड नाही, ऑनलाईनला या गोळ्या या अशा पद्धतीच्या डायरेक्ट मिळतात, कोडिन सारखे औषधं मिळतात। आपण अनेक पेपरांमध्ये बातम्या वाचल्या आहेत की अनेक कॉलेजांमध्ये कोडिन सारखे सिरप विकले जातात। मग या कुठून येतात, या ऑनलाईनद्वारे कसे येतात? शासनाला विनंती आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात। सरकारने यावर सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे आणि मग समाजासाठी आम्हाला या ठिकाणी लढावं लागते। म्हणून आम्ही पहिलेच सांगितलं की पैसा कमी पण समाजसेवा आमची जास्त आहे, म्हणून आमचं व्रतच ते की आरोग्य सेवा हे आमचं व्रत आहे, अशी आम्ही त्यासाठीच घोषणा केलेली आहे। मी योगेश भोकरे, जळगाव जिल्हा मेडिकल डीलर्स असोसिएशन संघटनेचा पदाधिकारी आणि चाळीसगाव तालुका मेडिकल संघटनेचा माजी अध्यक्ष या नात्याने आज जो चाळीसगावात मोर्चा झाला तो AIFCDA, JDMDA आणि महाराष्ट्र MSCDA यांच्या नेतृत्वात आज पूर्णपणे हा बंदचा आम्ही पुकारलेला आहे। या बंदला चाळीसगाव तालुका, जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रावर MR संघटनेने देखील सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। त्याचप्रमाणे डॉक्टरच्या संघटना आहेत, GP संघटना, AIFCDA संघटना, या संघटनेने आम्हाला या ठिकाणी पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। आणि वेळोवेळी ज्या ज्या आम्हाला महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारकडनं याच्यावर ज्या तोडगा जर न निघाल्यास तर आम्हाला निश्चित या ठिकाणी आमचे वरिष्ठ आप्पासाहेब शिंदे, सुनीलजी बंगाळे हे ज्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आम्ही पुढील वाटचाल त्यांच्यासोबत या ठिकाणी आम्ही करणार आहोत। मुदत आज आमचा रात्री 12 वाजेपर्यंतचा आहे, पण ज्या वेळेस ज्यांना इमर्जन्सी औषधं असतील तर त्या ठिकाणी आम्ही इमर्जन्सी औषध उपलब्ध आम्ही या संघटनेकडनं त्या ठिकाणी करून दिलेलं आहे। खरं तर आम्ही पैसा कमी आहे पण आम्ही आरोग्य सेवेबरोबर समाजसेवा करणं हा आमचा संघटनेचा एक खरा महत्त्वाचा उद्देश आहे। म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचे पेशंटला वंचित त्या ठिकाणी ठेवणार नसून आम्ही जेव्हा किंवा आम्हाला कोणालाही फोन आले तरी आमच्या संघटनेचे अध्यक्ष संजूजी पाटील यांच्या नेतृत्वात ज्यांना औषध लागतील त्या ठिकाणी औषधं त्या ठिकाणी उपलब्ध करून देतील, पण इमर्जन्सी औषधं त्या ठिकाणी आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। आणि शासनाला माझं या ठिकाणी म्हणणं असेल की ज्या ऑनलाईन मार्फत ज्या डुप्लिकेट औषधं या ठिकाणी येत आहे आणि जो गरीब वंचित जो समाज आहे या समाजाला अनेक या ठिकाणी त्या संकटात जावं लागते, तर कृपया करून सर्व प्रकारे ऑनलाईन आणि ऑनलाईनवर मिळत असलेलं डिस्काउंट हे लवकरात लवकर बंद करावं आणि एक समाजाला न्याय द्यावा। आम्ही समाजासाठीच खरं तर हा आमचा बंद आहे, एवढं हे बोलतो। जय हिंद, जय केमिस्ट, जय संघटना। ओके, खरं तर ऑनलाईन औषध विक्री करून कशा पद्धतीने म्हणजे रुग्णांच्या आरोग्याची छेड जाते? ऑनलाईन प्रकारे ऑर्डर दिली जाते आणि ज्या ठिकाणी ऑर्डर दिली जाते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या मेडिसिनला लागणारे ज्या थंड वस्तू ज्या ठिकाणी थंड याच्यात ठेवलं जातात त्या ठिकाणी ते ठेवले जात नाही। त्यानंतर मेडिसिन ज्या ऑनलाईनची मेडिसिन येते कुरिअरद्वारे येते आणि त्याला थंड याच्यामधून आणली गेली पाहिजे तर ती येत नाही, तर त्याचं औषधाचं त्याचा औषधामधला जो हे असतं तर तो पोटेन्शियल तो कमी होऊन जातो आणि त्या ठिकाणी पेशंटला त्याचा उपयोग होत नाही आणि त्याचा साईड इफेक्ट होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी असते। म्हणून त्या ठिकाणी ऑनलाईनवर त्वरित बंद असले पाहिजे। मेडिसिन सारखा हा जो सेन्सिटिव्ह विषय आहे हा तरी सरकारने कमीत कमी बंद केला पाहिजे, ही आमची सर्वात मोठी मागणी आहे। MT किट असेल, गर्भधारकच्या गोळ्या असतील या ऑनलाईन सर्रास मिळतात आणि आमच्या मेडिकल बांधवांना त्या बिलात घेऊन आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येकाचं रजिस्टर ठेवलं जातं। आमच्याकडे 3 वर्ष ते रेकॉर्ड सांभाळलं जातं। सरकार आमच्याकडनं या पद्धतीचं घेतलं जातं, पण ऑनलाईनचं कुठं रेकॉर्ड नाही, ऑनलाईनला या गोळ्या या अशा पद्धतीच्या डायरेक्ट मिळतात, कोडिन सारखे औषधं मिळतात। आपण अनेक पेपरांमध्ये बातम्या वाचल्या आहेत की अनेक कॉलेजांमध्ये कोडिन सारखे सिरप विकले जातात। मग या कुठून येतात, या ऑनलाईनद्वारे कसे येतात? मग सरकारने यावर सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे आणि मग समाजासाठी आम्हाला या ठिकाणी लढावं लागते। म्हणून आम्ही पहिलेच सांगितलं की पैसा कमी पण समाजसेवा आमची जास्त आहे, म्हणून आमचं व्रतच ते की आरोग्य सेवा हे आमचं व्रत आहे। मी संजय पाटील, अध्यक्ष मेडिकल डीलर असोसिएशन चाळीसगाव। हो, आज आमचा बंद आहे पूर्णपणे कडकडीत, रात्री 12 पासून तर दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत रात्रीपर्यंत बंद राहणार आहे। आमची मेन मागणी आहे की ऑनलाईन औषधं जे डुप्लिकेट औषधं विकली जातात त्यांच्यावर भरघोस डिस्काउंट दिलं जातं, ते आम्हाला शक्य नसल्यामुळे आम्ही हा बंद पुकारलेला आहे। आणि इमर्जन्सीसाठी आम्ही 4-5 नंबर दिलेले आहेत, त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही त्यांना औषधं पुरवू शकतो। मी विनोद जैन, चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष, मेडिकल डीलर असोसिएशन। आमची जी पितृक संस्था आहे अखिल भारतीय औषध विक्रेता संघ आणि आमची जळगावची जी संस्था आहे जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशन, त्याचे जिल्हाध्यक्ष आमचे सुनील भाऊ, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बंद पुकारलेला आहे। हा बंद जो आहे आमच्या प्रमुख 3 मागण्या आहे। ऑनलाईन औषधी विक्री बंद, जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्याद्वारे जे अव्यावसायिक डिस्काउंट दिला जातं त्याच्यासाठी,
आणि बनावट औषधी जे भरपूर ठिकाणी मिळत आहेत, म्हणजे रॅपर तेच राहील पण मध्ये गोळी सगळी बनावट राहते, असे जे मिळत आहेत त्याच्यासाठी ते बंद करण्यासाठी आमचं मुख्य प्रमुख मागण्या आहेत. आज चाळीसगावला आम्ही तहसीलदार साहेब, प्रांत साहेब, पोलीस स्टेशन, IMA आणि तालुका आरोग्य अधिकारी सगळ्यांना आम्ही निवेदन दिलं आहे. आणि इमर्जन्सीसाठी आम्ही 5 पदाधिकाऱ्यांचे नंबर दिलेले आहेत सर्व ठिकाणी. कोणालाही कोणत्याही रुग्णाला गैरसोय होत असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, परंतु हे बंद जरुरी होता, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सगळेजण सहभागी झालो आहोत. आम्ही आज आमचा मूकमोर्चा पोलीस स्टेशनचे तहसीलदार कचेरी आम्ही काढलेला आहे आणि एकदम शांततेमध्ये राहून आम्ही सगळ्यांना निवेदन वगैरे दिलेलं आहे. तर शासनाला विनंती आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. जय हिंद, जय केमिस्ट. खरं तर किती दिवसांसाठी हे काम बंद आंदोलन आहे आणि आपल्या मागण्या पूर्णत्वास आल्या नाही तर पुढील भूमिका आपली काय असणार आहे? आमची आता तर एकच दिवस आहे, 20 तारखेला आज बंद आहे. आणि आमचे जे अखिल भारतीय नेते आहेत, शिंदे आप्पा आणि जळगाव जिल्हा नेते सुनील भाऊ बंगाळे यांनी सरकारला सांगितलंय की जर कधी आमच्या मागण्या लवकरात लवकर मागण्या नाही झाल्या तर आम्ही बेमुदत बंदातही जाऊ शकतो.